कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता एजेलीला बाहेरून येतील ना, म्हणून आम्ही इथे लपून बसलो होतो। म्हणजे त्यांनी काय काय मज्जा केली, कुठे गेले होते फिरायला, त्यांचं सगळं बोलणं आम्ही चोरून ऐकणार होतो, म्हणून आम्ही इथे बसलो। द्या टाळी द्या। वहिनी, तुमचं डोकं दुखतंय का? सरस्वती, तुम्ही दोघे इथे अशा मूर्खासारख्या बसून राहिलात? तुमच्या तोंडावर येऊन ते निघून पण गेले वर। गेले? एव्हाना झोपलेही असतील खोलीत। कधी? कधी? बरोबर, कधी? तुम्हाला कसं कळणार कधी? तुम्ही शी बाबा। वहिनी, वहिनी, दुर्गा वहिनी नेहमी अशा अँग्री बर्ड सारख्या चिडलेल्या का असतात? कारण ना आपलंच नशीब फुटकंय। ती लीला या घरी असेपर्यंत आपलं नशीब फुटकंच राहणार आहे। खरंय वहिनी तुमचं, अगदी खरंय। ज्याचं नशीब फुटकं त्यालाच ते कळतं। सरू काही नाही, जाऊ दे। वहिनी, काहीतरी नवीन प्लॅन केला पाहिजे। काय चाललंय? काय बघताय? तेच की तू इतकी सुंदर आहेस की लक्ष दुसरीकडे जातच नाही। वो तो मैं हूँ ही, म्हणूनच मला काही झालं तरी ऍक्ट्रेस बनायचंच आहे। हे कसं आहे ना, ऍक्ट्रेस होण्यासाठी 3 डिपार्टमेंट्स मध्ये ब्रिलियंट असायला लागतं। ते म्हणजे गुड लुक्स अँड गॉड लुक्स। करेक्ट। इतकी नौटंकी आहेस ना तू, परफेक्ट फील्ड आहे तुझ्यासाठी। बरं चला, याच्या आता झोपूया, वाजलेत बघा किती। खरंच झोपायचं? म्हणजे काय, आता ऍक्ट्रेस आहे ना मी, त्यामुळे ब्युटी स्लीप खूप गरजेची असते। नाहीतर ना मग डोळ्याखाली डार्क सर्कल्स येतात, चेहरा पण फ्रेश दिसत नाही। सो झोपावं त्याला लागेलच। सिरियसली? ओके, गुड नाईट। गुड नाईट अभि। लीला, आता झाली खरी गुड नाईट। काय ग, हा कसला आवाज आहे? आय थिंक लीलाही कोणाला तरी इन्स्ट्रक्ट करतात। आपल्याकडे डान्स कॉम्पिटिशन आहे। सरस्वती, काय ग? हे काय चाललंय लीलाच्या रूम मध्ये? लीला आईंच्या डोक्यात सतत काहीतरी नवीन घोळ येत असतं। आज काय सुचलंय काय माहित। दुर्गा, शांत राहा, मी जाऊन बघून येते। हा,
मला पण बघायचे. लीला काय काय आजी मी आता ठरवलंय की आंतर सौंदर्याबरोबर बाह्य सौंदर्य सुद्धा छान फुलवायचं. का तू तर मुळातच सुंदर आहेस आणि छान बारीक सुडवलंही आहेस. आताच या सगळ्याची काय गरज पडली? गरज आहे आजी. आता तुमची सून ना मोठी ऍक्ट्रेस होणार आहे. सगळीकडे ना असे माझे माझे पोस्टर्स लागलेले असतील. लग्नाआधी माझं स्वप्न होतं ना ऍक्ट्रेस व्हायचं. त्यामुळे मी ठरवलंय आता ते पूर्ण करायचं. त्यामुळे आजी आजपासनं आराम बंद, ऑडिशन सुरू. छान 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 मस्त. आजी लीलाई, तुम्ही काही ठरवण्याआधी विचार करायला हवा ना. तुम्ही आता लीला मोहिते आहात का? लीला जहागीरदार झालात ना मग? का कलेला आडनाव असतं? जागीरदारांची सून कलाकार नाही होऊ शकत? होऊ शकते ना. जहागीरदारांची कुठलीही सून ऍक्ट्रेस होऊ शकते. पण यांचं काय? या परफेक्शनिस्ट एजंटच्या पत्नी आहेत ना. त्या जर रिजेक्ट झाल्या, यांचं असं झालं तर एजंटचा विचार करायला नको? दुर्गा, एजेंना असं अजिबात वाटत नाही. उलट त्यांनीच मला मी विसरलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली. आजी, एजेंना मी फक्त त्यांची बायको आहे अशी ओळख घेऊन जगायला नकोय. तेच मला म्हणाले की लीला स्वतःची एक ओळख निर्माण कर, स्वप्न पूर्ण कर. वा, किती छान विचार आहेत बघ अभिरामचे, है ना? बाळांनो, अशीच एकमेकांची स्वप्न पूर्ण करत राहा, सुखानं संसार करा. ऑल द बेस्ट. तुझं चालू हा? मी आहे खाली. आहे ह्या बाळाला खाली. म्हणजे आता ही काय मोठी ऍक्ट्रेस होणार आहे? भैया, म्हणजे आता आपल्याला हिच्या मागे ऑटोग्राफ प्लीज, ऑटोग्राफ प्लीज असं करावं लागणार आहे. मी नाही करणार. तुमच्या या अविचारीपणामुळे दुर्गा! जहागीरदारांची आला थांब. हे बघ दुर्गा, तू ना माझ्या 3 गोष्टी जरा लक्षात ठेव. पहिली गोष्ट, तू हे जे मला बोलतेस ना ते मी बोलायला हवं तुला, कारण मी सासू आहे तुझी. दुसरी गोष्ट, अलार्म वाजलाय, आता माझ्या प्राणायामाची वेळ झालेली आहे. आणि तिसरी गोष्ट, सरू, सरस्वती, आता तिसरी गोष्ट मी तुला सांगायला हवी का? हे कधीच सांगत नाही. उगाच विचार. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.